ठाकरे बंधूंना मोठा धक्का, मुंबईकरांचा विकासाला कौल। 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे। बीएमसीसह 29 नगर निगमांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने दणदणीत विजय मिळवत विरोधकांना अक्षरशः नामोहरम केलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या असो जागांपैकी महायुतीने एकोर 18 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने मिळून बहुमताचा जादुई आकडा ओलांडत सत्ता आपल्या नावावर केली आहे। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट आणि मनसेच्या आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे। ठाकरे बंधूंचा एकत्रित प्रयोगही मतदारांना पटला नाही। मतदारांचा कौल विकासाला, मराठी अस्मिता आणि भावनिक मुद्द्यांवर प्रचार करूनही ठाकरे आघाडीला मतदानात यश मिळालं नाही। मुंबईकरांनी स्थानिक प्रश्न, विकास कामं आणि स्थिर नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे। 9 वर्षांनंतरची निवडणूक, विक्रमी लढत 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानात 86-53च्या दशकादरम्यान मतदान नोंदवलं गेलं। बीएमसीच्या 27 जागांसाठी तब्बल 16 उमेदवार रिंगणात होते, ज्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली। राजकीय अर्थ, मुंबईतील सत्ता बदल हा केवळ स्थानिक निकाल नसून राज्यातील बदलत्या राजकीय प्रवाहाचा मोठा संकेत मानला जात आहे। ठाकरे घराण्याच्या 3 दशकांच्या वर्चस्वाला पूर्णविराम देत महायुतीने मुंबईत नवा अध्याय सुरू केला आहे। महानगरपालिका निवडणुकांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे, जनता आता भावनांवर नव्हे तर कामगिरीवर मतदान करत आहे। मुंबईत महायुतीचा विजय म्हणजे विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब मानलं जात आहे।